नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, सुख समृद्धी आणण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त 2 दिवस पुरेसे आहेत. 2025 मध्ये नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या तुम्हाला हे दिवस कशी संधी देईल चला जाणून घेऊया. आपल्या हिंदू संस्कृतीत असे अनेक दिवस आहेत जे आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी केलेली पूजा, दानधर्म आणि शुभ कार्य आपल्याला अनेक पटींनी अधिक फळ देत आणि आज आपण अशाच 2 महत्त्वपूर्ण तिथींबद्दल बोलणार आहोत, नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या. आता यंदा 2025 मध्ये हे दिवस कधी आहेत आणि या दिवशी नेमकं काय करावं जेणेकरून आपल्याला देवाची कृपा आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. तर सर्वप्रथम नरक चतुर्दशी बद्दल जाणून घेऊया. यंदा 2025 मध्ये नरक चतुर्दशी सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. या दिवसाला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असेही म्हटलं जातं. नरक चतुर्दशी हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून 16,000 स्त्रियांची सुटका केली होती. शिवाय या दिवशी यमदेवाची पूजा करून अकाली मृत्यूचं भय दूर केलं जातं आणि आरोग्य शिवाय दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. या दिवशी केलेल्या अभ्यंग स्नानानं केवळ पापमुक्तीच होत नाही तर एक नवीन ऊर्जा आणि मनशांती मिळते, जी तुम्हाला दिवसभरच नाही तर वर्षभर सकारात्मक ठेवते. असेही अनेकांचे अनुभव आहेत. आता नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं तर सर्वप्रथम अभ्यंग स्नान करावं. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल आणि उटणं लावून स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. याला अभ्यंग स्नान म्हणतात. हे स्नान पापांपासून मुक्ती आणि सौंदर्यात भर घालते अशी श्रद्धा आहे. शिवाय या दिवशी संध्याकाळी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दिवे लावावे, ज्यामुळे नरक यातनेतून मुक्ती मिळते असं मानलं जातं. अनेक ठिकाणी भगवान कृष्ण आणि देवी कालीची पूजा केली जाते, ज्यामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात सुख शांती येते असंही सांगितलं जातं. नरक चतुर्दशीच्या दिवशी सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. परंतु काही पंचांगानुसार चतुर्दशी तिथी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 पासून सुरू होऊन 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 संपेल. त्यामुळे अभ्यंग स्नान आणि नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. आता वळूया सोमवती अमावस्येकडे. आता याच दिवशी सोमवती अमावस्याही आहे. ही सोमवती अमावस्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 सुरू होईल आणि ही अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी 21 तारखेला सायंकाळी 5:54 समाप्त होईल. जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. शिवाय या दिवशी नरक चतुर्दशी सुद्धा आहे. तर असे 2 योग या दिवशी जुळून येत आहे. पितरांना शांती देण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेला. आता सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावं तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे. जसे या दिवशी नरक चतुर्दशी असल्याने अभ्यंग स्नानालाही महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी गंगेत स्नान करावं. शक्य नसेल तर घरातच पाण्यामध्ये थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं. यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्यही लाभतं. शिवाय सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून 108 प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे. पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो असं मानलं जातं. यामुळे सौभाग्य वाढतं आणि मनोकामना पूर्ण होतात असंही सांगितलं जातं. या दिवशी पितरांना शांती देण्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदानही केले जातात. तसेच गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात असं सांगितलं जातं. आता विवाहित स्त्रियांनी या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. शिवाय या दिवशी शक्य असल्यास व्रत करावं असेही सांगितलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर नरक चतुर्दशी आपल्याला वाईटाचा नाश करून नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देते. तर सोमवती अमावस्या आपल्याला पितरांशी जोडली जाण्याची आणि शिवशक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी देते. हे दोन्ही दिवस आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि यंदा हे दोन्ही दिवस एकत्र आले आहेत. श्रद्धेनं आणि भक्तिभावाने हे विधी तुम्ही करून त्याचे अनुभव घेऊ शकता. पुण्यप्राप्तीचे अनुभव घेऊ शकता. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.